नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ स्वामी प्रकट दिना दिवशीचा येतोय. त्या दिवशी सकाळीच मस्त अशी आईंनी देवपूजा करून घेतली होती. स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळे आज स्वामींची विशेष पूजा तर झालीच पाहिजे. तर मी इथे समोरच स्वामींची पूजा मांडणार आहे. त्यासाठी इथली जागा स्वच्छ करून घेतली आणि पूजेसाठी लागणारे सर्व भांडी स्वच्छ धुवून घेतली. सर्व सामान गोळा करून घेतलंय. फुले गोळा करून घेतली. पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र घेतलं आहे. हे वस्त्र मी घरीच तयार केलं आहे आपल्या ब्लाऊज पीसपासून. तर हे आपले जे काठपदर ब्लाऊज पीस असतात त्यातलं हे थोडंसं कापड राहिलेलं, तर त्या कपड्यापासून मी हे छोट्या पाटासाठी असं वस्त्र बनवलं आणि याला आपले जे ब्लाऊजच्या लेस असतात त्याचाच वापर केला आहे. तर अतिशय सुंदर असं हे वस्त्र तयार झाले. आणि हे जे आहे हे मोठ्या पाटासाठी आहे. तर हे आपलं जे चायना सिल्क ब्लाऊज पीस असतं त्या पिसापासून मी हे बनवलं आणि त्याला मोठी लेस लावली. आणि हे जे खालचं आहे याला मी जे हे लटकन लेस जे आपण ब्लाऊजला वापरतो तर ती लावलेली आहे. त्यामुळे तर अतिशय सुंदर असं ते पाटावर ठेवल्यावर दिसते. तर खूपच सुंदर असे हे वस्त्र तयार झाले. तर चला मग इथे अशी सगळी तयारी करून घेतली. समईत तेल पण घालून घेतलं. तुपाचे दिवे तयार करून ठेवलेत. आता आपण पूजा करायला घेऊ. तर इथे अगोदरच दिवा प्रज्वलित केलेलंच आहे. आता आपण कोणतीही पूजा करत असताना पहिल्यांदा स्वस्तिक काढून घेतो आणि नंतर मगच पूजेला सुरुवात करतो. तर इथे मी पांढऱ्या रांगोळीपासूनच स्वस्तिक काढले आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेते. चौरंग ठेवून चौरंगावरती एका ताटामध्ये स्वामींची मूर्ती ठेवून घेतली आणि स्वामींना दुधाचा अभिषेक करून घेते. त्यानंतर स्वच्छ कपड्याने अशी स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आपल्याला आणि एक चौरंगावरती छोटा पाट ठेवून त्यावरती छोटं वस्त्र ठेवलं, अक्षता वाहिल्या आणि तिथे स्वामींची मूर्ती स्थापन करून घेतली. त्यानंतर स्वामींनाही वस्त्र घालून घेतलं आणि हार फेटा तोही घालून घेतला. माझ्याकडे चाफ्याची फुलं होती तर ती फुलं गुलाबांची फुलं अशी वाहून घेतली. समोरच तुपाचा दिवाही प्रज्वलित करून घेतला. अशी सुंदर अशी साधी सोपीच अशी पण छान मनाला समाधान देणारी अशी पूजा मांडून घेतली. तर इथे बघा किती मस्त असं वाटतंय, पाहतच बसावं वाटतं. इतकी सुंदर अशी पूजा मांडून झाली. चौरंगासमोरच मी छोटीशी रांगोळी पण काढून घेतली आणि चौरंगाच्या बाजूला सुद्धा मी स्वामींची छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. साधी सोपीच अशी रांगोळी काढून घेतली. त्या रांगोळीच्या भोवतीसुद्धा चाफ्याची फुलं ठेवली. मस्त असं अंधार केल्यानंतर तर खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं. त्यानंतर रात्रीच्या आरतीसाठी इथे मी पुरणाचे दिवे करणार होते. म्हटलं पाहूया करून. तर इथे असे मी दिवे करून घेतले. दिव्यामध्ये फुलवाती घालून त्यामध्ये तूप घालणार आहे आणि मग या दिव्यापासूनच संध्याकाळची आरती करून घेणार आहे. तर इथे आई आरती करून घेत आहेत. आरतीसाठी लहान मुलांना पण बोलावलं होतं आणि त्यांना प्रसाद पण द्यायचा होता. तर अशी आमच्या शेजारची लहान मुलं पण आली होती आरतीसाठी आणि मग आम्ही आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर लहान मुलांना सगळ्या प्रसाद देणार आहे. तर इथं मस्त असं अंगणामध्येच मुलांना बसवलं आणि त्यांना प्रसाद दिला. तर माझ्या मुलांच्या मित्रमंडळसुद्धा आलं होतं, त्यांनाही प्रसाद दिला आणि असा काही आजचा दिवस आम्ही साजरा केला.